हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 3 या सब्जेक्टचा सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचा क्वेश्चन पेपर डिसेंबर 2025चा सॉल्व करणार आहे. त्यामधला क्वेश्चन नंबर 2 आज आपण पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. OM Limited was incorporated on 31st July 2024 to acquire a running business from 1st April 2024. ह्याच्यावरून आपल्याला टाईम रेशो फाईंड करता येतो. म्हणजे 1 एप्रिल 2024ला एक रनिंग बिझनेस होता, तो परचेज केलेला आहे ह्या तारखेला आणि त्याचं रूपांतर 31 जुलै 2024ला कंपनीमध्ये झालेलं आहे. द फॉलोइंग इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025. आपल्याला त्यांनी खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे. तर खाली आपण प्रॉफिट अँड लॉसला काय करायचं आहे, तर इथं आपण रेशोचं नाव लिहायचं आहे. बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथं दिलं इन द बुक्स ऑफ ओम लिमिटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025. हे डेबिट साईडला सगळे एक्सपेन्सेस आहेत आणि क्रेडिटला इन्कम आहे. तर एक्सपेन्सेसमध्ये सॅलरी हे आपण कोणत्या रेशोमध्ये फाइंड आउट करतो, तर टाईम रेशो. इथं टी लिहा किंवा इथं लिहा टाईम रेशो. बॅड डेट्स खाली बघायचं आहे. आपण पहिले ॲडजस्टमेंट बघू. बॅड डेट्स ऑफ ₹3000 वेअर रिलेटेड टू सेल्स इफेक्टेड आफ्टर इनकॉर्पोरेशन. आफ्टर इनकॉर्पोरेशन म्हणजे इनकॉर्पोरेशन नंतर, म्हणजे हा कंपनीचे बॅड डेट्स 3000 आहेत. आपण बॅड डेट्सला ॲक्च्युअल म्हणणार आहोत. आणि दुसरी आहे रिकवर ऑफ बॅड डेट्स ऑज रिलेटेड विथ द अकाउंटिंग इयर 2023-24. म्हणजे कंपनी अस्तित्वात येण्याच्या अगोदरचा 2023 आणि 24ला ते इयर एंड झालेला आहे. तर हा मागच्या वर्षीचे रिकवर झालेले आहेत. म्हणजे 2023-24ला बुडालेले पैसे आत्ता मिळालेले आहेत. म्हणजे हे कुणाचे बुडालेले होते, तर कंपनीचे, बिझनेसचे. म्हणून ह्याला आपण प्री म्हणणार आहोत. हे कुठं जाणार आहे, प्री. कारण हे कुणाचे बुडलेले होते, 2023-24ला बिझनेसचे बुडालेले होते. ते आत्ता मिळालेले आहेत. 31 मार्च 2025ला रिसीव झाले, रिकवर झाले. तर हे पैसे कोणाचे आहेत, बिझनेसचे होते, ते आत्ता रिकवर झालेले आहेत. म्हणून ह्याचं पोस्टिंग आपण प्रीला करणार आहोत. आणि अजून एक आपल्याला हे सेल्स रेशोसाठी दिलेलं आहे. ह्या ॲडजस्टमेंटवरून किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशनवरून आपण सेल्स रेशो फाइंड आउट करणार आहे. आणि ह्या इन्फॉर्मेशनवरून टाईम रेशो फाइंड आउट करणार आहोत. तर आपण पहिलं इथं त्या रेशोची नावं लिहून घेऊया. त्याच्यानंतर आहे डिबेंचर इंटरेस्ट. डिबेंचर्स कुठं असतात, तर कंपनीमध्ये असतात, म्हणून हे पोस्टला जाईल, म्हणून मी लिहिलं पी. डायरेक्टर्स फीज. डायरेक्टर कुठं असतात, कंपनीमध्ये असतात, म्हणून आपण याला म्हणणार आहोत पोस्ट रेशो. ऑडिट फीज कोण करतं, तर कंपनी करते. का करते, कारण कंपनीचे जे शेअर होल्डर असतात ते आणि मॅनेजमेंट म्हणजे जे कंपनीचा कारभार पाहणारे लोक वेगवेगळे असतात. म्हणून काय केलं जातं, त्याचं ऑडिट केलं जातं, म्हणून आपण ते पोस्टला लिहितो. ऑडिट फीज. डिस्काउंट अलाउड. सेल्स रेशिओ. कारण डिस्काउंट कोणाला देतो, कस्टमरला देतो. मग कस्टमरला दिलेला डिस्काउंट आहे, म्हणजे आपण सेल्स करतो, कोणाला विकतो, तर कस्टमरला, म्हणून त्याला आपण डिस्काउंट दिला, म्हणून सेल्सशी रिलेटेड आहे. डेप्रिशिएशन. टाईम रेशो. जनरल एक्सपेन्सेस. टाईम रेशो. पब्लिसिटी चार्जेस. सेल्स रेशो. म्हणजे पब्लिसिटी चार्जेस म्हणजे जाहिरात खर्च आहे किंवा त्याला ॲडव्हर्टाइजमेंट पण तुम्ही म्हणू शकता. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. टाईम रेशो. कमिशन टू सेल्समन. सेल्स रेशो. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. पोस्ट रेशो. तर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कुठं जातं, पोस्टला, कारण हा कोणाचा खर्च आहे, कंपनीचा आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे कंपनी स्थापनेचा खर्च, म्हणून तो पोस्टला जाणार आहे. त्याच्यानंतर ग्रॉस प्रॉफिट नेहमी आपण सेल्स रेशोमध्ये टाकतो आणि बॅड डेट्स रिकवर आपण लिहिलेलं आहे प्रीमध्ये. तर आता आपण सगळ्यात पहिलं वर्किंग नोट करून घेऊया. त्याच्यामध्ये काय काढायचं आहे आपल्याला, टाईम रेशो आणि सेल्स रेशो. पहिला आपण टाईम रेशो काढू, वर्किंग नोट करूया. वर्किंग नोट्स इथं बघायचं आहे. पहिली तारीख आहे 1 एप्रिल. आपण इथं घेऊया 1 एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. म्हणजे एवढे मंथ आहेत आपले. याला आपण ना थोडंसं
तुम्हाला समजण्यासाठी किंवा कॅल्क्युलेशनसाठी मी इथं लाईन ड्रॉ करत आहे. एवढे आपलं मंथ आहेत, कारण इयर आपलं संपलेलं आहे मार्चमध्ये, म्हणून आपण मार्चपर्यंत घेतलं. हे 31 मार्च आहे, 31 मार्च. तर बघा आता इथून त्यांनी सांगितलं आहे 1 जुलै, 31 जुलै, 31 जुलै म्हणजे हे 31 म्हणजे पूर्ण जुलै महिना आपल्याला पकडायचा आहे. इथपर्यंत ती कोण होत, इथपर्यंत 31 जुलैला त्यांनी काय केलेलं आहे, कंपनी मध्ये कन्वर्ट इथून पुढं झालेली आहे. इथपर्यंत आपला बिझनेस होता. तर किती महिने आहेत बघा, 1 2 3 4 मंथ्स. आणि इथून पुढं बघा किती असणार आहेत, 8. 1 2 3 4 5 6 7 8 मंथ. आपण टाइम रेशिओ काढतोय, तर 4:8. 4 1 जा 4, 4 2 जा 8. हा झाला 1:2 टाइम रेशिओ. हे लक्षात ठेवा, कारण 31 आहे जुलै, म्हणजे 31 जुलैपर्यंत बिझनेसच होता आणि 1 ऑगस्टपासून ती कंपनी अस्तित्वात आलेली आहे. तर टाइम रेशिओ आहे 1:2. आता लगेच आपण सेल्स रेशिओ फाइंड आउट करून घेऊ. सेल्स सांगितलेत, द ॲन्युअल सेल्स, ॲन्युअल म्हणजे इयरली सेल्स आहेत, अमाऊंटेड टू ₹18 लाख म्हणजे टोटल सेल्स. आपण इथं म्हणू सेल्स रेशिओ, थांबा, इथं सेल्स रेशिओ कसा काढायचा आहे, तर टोटल सेल्स इज इक्वल टू प्रीचे किती सेल्स होते ते प्लस पोस्टचे. टोटल सेल्स आहेत 18 लाख आणि त्यांनी सांगितलेलं आहे जुलैपर्यंत 6 लाख होते. इथपर्यंत जुलै लिहिले, 31 जुलै 2024, एप्रिल मे जून जुलै. तर इथपर्यंत सांगितलेलं आहे 6 लाख सेल्स आहे, 6 लाख म्हणजे ते प्रीचे आहेत. इथपर्यंत प्रीचा पोस्ट पिरियड असतो आणि इथून पुढं पोस्टचा पिरियड असतो, म्हणजे हे आहेत 6 लाख. मग ह्याच्यामध्ये ह्या पोस्टचा इथं ॲड केल्यानंतर या दोघांची टोटल 18 लाख यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, 18 लाखमधून 6 लाख मायनस करावे लागतील. तर मी इथं तुम्हाला करून दाखवते. 18 लाख मायनस 6 लाख 12 लाख किती आलं, पोस्टला किती आहेत 12 लाख. तर आपल्याला ह्याच्यावरून रेशिओ काढायचा आहे. 6 लाख प्रीचे आणि पोस्टचे आहेत 12 लाख. ह्या 5 झिरोला हे 5 झिरो कट झाले, म्हणजे 6:12. 6 1 जा 6, 6 2 जा 12, म्हणजे हा पण सेल्स रेशिओ आला 1:2. ॲक्च्युली दोन्ही पण सेमच आले, टाइम रेशिओ आणि सेल्स रेशिओ 1:2. तर दोन्ही पण सेमच आलेले आहेत. क्वेश्चनमध्ये तुम्हाला तशी इन्फॉर्मेशन दिलेली होती, तसं आपण काय केलं, हे वर्किंग नोट करून घेतली. आता आपण काय केलं, तर प्रत्येकाचे रेशिओ इथं लिहिलेले आहेत. सुरुवात करताना आपण कशी करायची आहे बघा, आपल्याला इथं सांगितलं यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन. म्हणजे आपल्याला इथं प्रिपेअर स्टेटमेंट तयार करायचं आहे. म्हणून मी इथं ॲन्सरमध्ये लिहिलेलं आहे, इन द बुक्स ऑफ ओम लिमिटेड स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025. ही डेट मी इथं लिहिलेली आहे, कारण ह्या तारखेला आपल्याला प्रॉफिट अँड लॉस म्हणजे आपलं इयर इथं संपलेलं आहे, म्हणून इथं लिहिलं इयर एंडेड 31 मार्च 2025. पहिला आपण इन्कमपासून सुरुवात करतो. आता नीट बघा, ड्रॉ करताना कसं करायचं आहे, पहिला पर्टिक्युलरचा कॉलम, नंतर बेसिस ऑफ अलोकेशन, म्हणजे इथं आपल्याला रेशोचं नाव लिहायचं आहे, कोणता रेशो आहे तो, इथं रेशो किती आहे तो लिहायचा आहे, टोटल अमाऊंट तिथं लिहायची आहे, ह्याला आपण इथं रुपीज म्हणू. प्री इनकॉर्पोरेशन म्हणजे जेव्हा बिझनेस होता तेव्हा त्याचे एक्सपेन्सेस किती आणि इन्कम किती होतं ते लिहायचं आहे. पोस्ट इनकॉर्पोरेशन म्हणजे जी कंपनी अस्तित्वात आली त्या कंपनीचे एक्सपेन्सेस किती आहेत आणि इन्कम किती आहे ते लिहायचं आहे आपल्याला, आणि ते पण रेशोमध्ये डिवाईड करायचं आहे. पहिले इन्कमनी सुरुवात करायची आहे. ग्रॉस प्रॉफिट आहे, नेहमी सेल्स रेशोमध्ये येतो, तर आपण इथं म्हणणार आहोत ग्रॉस प्रॉफिट. अलोकेशनमध्ये लिहायचं आहे, अलोकेशनमध्ये सेल्स.
सेल्स रेशो आहे 1:2. आता आपल्याला माहिती आहे आपण सेल्स रेशो इथं काढलेला आहे. आता दोन्ही रेशो सेमच आहे, टाईम रेशो आणि सेल्स रेशो. तर सेल्स रेशो आहे 1:2. अमाऊंट आहे त्याची 5,40,000. 5,40,000. आता ह्याला आपल्याला 1:2 मध्ये काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. 5,40,000 रेशो आहे 1:2. 1:2. मग आपण इथं कसं करणार आहोत, 5,40,000 इंटू 1 आणि या दोघांचं प्लस करून येणार आहे 3. 3ने ह्याला डिवाइड करायचं आहे. कॅल्शिवर आपण करून दाखवते. 5,40,000 डिवाइड बाय 3, 1,80,000. 1,80,000 आणि 1,80,000 इंटू 2 म्हणजे 5,40,000 इंटू हा 2 घ्यायचा आहे इंटू 2 डिवाइड बाय 3. 3ने ह्याला डिवाइड केलं की 1,80,000 येतं इंटू 2 करायचं आहे. 3,60,000. 3,60,000. तर इन्कमच्या कॉलममध्ये चुकून सुद्धा एक्सपेन्सेसच्या कॉलममध्ये अमाऊंट पुट करू नका, कारण आपण ही क्रेडिट साईड, हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, तो नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनलचा रूल आहे डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे हे इन्कम आहे म्हणून आपण इन्कमच्या कॉलममध्ये लिहिणार आहोत. प्रीला आहे 1,80,000 आणि फर्स्टला आहे 3,60,000. त्याच्यानंतर आहे बॅड डेट्स रिकवर, हे पण इन्कम आहे. पहिला आपल्याला इन्कम घ्यायचं आहे, आपण लिहिणार आहोत इथं बॅड डेट्स रिकवर. बॅड डेट्स रिकवर्ड प्रीला जाणार आहे, कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे 2023-24 म्हणजे मागच्या वर्षी बुडलेले आत्ता रिकवर झाले. म्हणजे कुणाचे बुडले असतील, बिझनेसचे बुडलेले होते म्हणून आपण प्री लिहिलं. अमाऊंट आहे त्याची 12,000. इथं रेशोच्या कॉलममध्ये डॅश 12,000 सगळेच्या सगळे 12च्या 12 आपल्याला इन्कममध्ये लिहायचं आहे. प्रीच्या पोस्टला काही येणार नाही. इथपर्यंत आपलं इन्कम होतं. तुम्ही इथं टोटल म्हणू शकता. इन्कमची टोटल करायची आहे आपल्याला, एवढीच फक्त टोटलच्या कॉलमची करायची आहे. 2, 4 + 1 5 आणि हा 5,52,000 ही इन्कमची टोटल आहे. त्याला तुम्ही डबल अंडरलाईन करून सोडून देऊ शकता किंवा नुसतं सिंगल लिहिलं तरी चालेल. हे आपलं इन्कम आहे. ह्या इन्कमची टोटल करू नका, ह्या इन्कमची टोटल करू नका. आता ह्याच्याखाली आपल्याला हे एक्सपेन्सेस लिहायचे आहेत. एक लाईन आपण थोडीशी सोडू. त्याच्याखाली आहे सॅलरी. सॅलरीची अमाऊंट आहे, सॅलरी आपण टाईम रेशो इथं लिहायचं आहे. टाईम रेशो 1:2. अमाऊंट आहे 72,000. 72,000 आपल्याला डिवाइड करायचे आहे प्रीला आणि फर्स्टला. 72,000. तर सगळीकडे रेशो 1:2च राहणार आहे, कारण इथं टाईम आणि सेल्स रेशो इक्वल आहे म्हणून हा 1 डिवाइड बाय 1 + 2 3. 72,000 डिवाइड बाय 3 24,000 आणि लगेच ह्यालाच फक्त मल्टिप्लाय बाय 2 करा, कारण परत करत बसू नका. असं येणार आहे इथं 72,000 इंटू 2 डिवाइड बाय 3 म्हणजे 3ने ह्याला डिवाइड केलं तर एवढा आन्सर येणार आहे आणि इंटू 2 48,000. तर हे कळतंय का बघा. सॅलरी आहे 20. एक्सपेन्सेसच्या कॉलममध्ये चुकून सुद्धा आता इन्कमच्या कॉलममध्ये लिहू नका. एक्सपेन्सेसच्या कॉलममध्ये 24,000 आणि एक्सपेन्सेसच्या कॉलममध्ये 48,000. पोस्टला 48 आणि प्रीला 24,000. नेक्स्ट एक्सपेन्सेस आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स ॲक्च्युअलमध्ये जाणार आहे. बॅड डेट्स हे बॅड डेट्स रिकवर होतं, म्हणजे बुडालेले पैसे मिळालेले होते आणि हे बॅड डेट्स म्हणजे बुडाले. बॅड डेट्स 9,000
तर अलोकेशनमध्ये डॅश ॲक्च्युअल 9,000. आता 9,000 आपल्याला लिहिताना ॲक्च्युअल म्हणजे त्यांनी इथं सांगितलं आहे बॅड डेट्स ऑफ ₹3,000 वे आर रिलेटेड टू सेल्स इफेक्टेड आफ्टर इनकॉर्पोरेशन. आफ्टर इनकॉर्पोरेशन म्हणजे कंपनी अस्तित्वात आल्यानंतर, म्हणजे कंपनीचे ₹3,000 आहेत. 9,000 मधले 9,000 हे जे टोटल बॅड डेट्स आहेत त्यातले 3,000 हे कंपनीचे आहेत आणि मग राहिले किती या दोघांचं मायनस केलं तर 6,000 हे बिझनेसचे आहेत. हे बिझनेसचे आहेत, हे कंपनीचे आहेत. कंपनीचे आहेत म्हणून कंपनीचे इथं लिहूया आपण 3,000 आणि इथं येईल 6,000. हे समजलं का? बघा कसं मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे बॅड डेट्स 3,000 वे रिलेटेड टू सेल्स इफेक्टेड आफ्टर इनकॉर्पोरेशन. काय सांगितले? बॅड डेट्स ऑफ ₹3,000 वे रिलेटेड टू सेल्स इफेक्टेड आफ्टर इनकॉर्पोरेशन. आफ्टर इनकॉर्पोरेशन नंतरचे 3,000 आहेत आणि बॅड डेट्सचे अमाऊंट आहे 9,000. त्यातले ₹3,000 आपल्या पोस्टला येणार आहेत आणि ₹6,000 प्रीला येणार आहेत. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे डिबेंचर इंटरेस्ट पोस्टला येणार आहे पोस्ट, कारण डिबेंचर्स कुठं असतात? कंपनीमध्ये असतात. डिबेंचरची अमाऊंट आहे 15,000. सगळीच्या सगळी येणार आहे पोस्टला 15,000. डिबेंचर्स म्हणजे कर्जरोखा आणि लोन टेकन केलेलं आहे पब्लिक सेक्टरमधून आणि त्याच्यावरचं इंटरेस्ट आहे. तर 15,000 हे आहे पोस्टचे. डायरेक्टर फीज ते पण पोस्टलाच येणार आहे. $14,400. इथं प्रीला येणार नाही कारण ते पोस्टला असतात. त्याच्यानंतर आहे डायरेक्टर फीज, ऑडिट फीज. ऑडिट फीज पण पोस्टलाच येते. अमाऊंट आहे 18,600. इथं रेशिओ अब्सेंट आहे. डिस्काउंट अलाउड सेल्स रेशिओ अमाऊंट आहे 10,800. 10,800. आता आपण 10,800 इंटू 1/3 करून बघूया किती येतं आहे. 10,800 डिवाइड बाय 3 3,600. त्यालाच फक्त इंटू 2 करा. 10,800 इंटू 2 डिवाइड बाय 3 इंटू 2 7,200. पहिला आहे 3,600 7,200. डिस्काउंट अलाउडचे ह्या दोन अमाऊंट आपण पुट केलेल्या आहेत. नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन टाइम रेशिओ. टाइम रेशिओ पण 1:2 आहे. अमाऊंट आहे 81,000. परत करा इथं 81,000 इंटू 1 डिवाइड बाय 3 अँड 81,000 इंटू 2 डिवाइड बाय 3. आपण करून बघूया. 81,000
डिवाइड बाय 3. आन्सर आलं 27,000. 27,000 इंटू 2 54,000. 81,000 ला पहिला आन्सर आलं 27 आणि 54. डेप्रिशिएशन नंतर आहे जनरल एक्सपेन्सेस टाइम रेशिओ. वन इज टू 2. अमाऊंट आहे 14,400. टाइम रेशिओमध्ये आपण करूया. $14,400 1 डिवाइड बाय 3. 4,800. 14,400 इंटू 2 डिवाइड बाय 3 इंटू 2 9,600. तर आपण इथं एक्सपेन्सेसमध्ये लिहिणार आहोत 4,800 9,600. जनरल एक्सपेन्सेस झालं. त्याच्यानंतर आहे पब्लिसिटी चार्जेस. सेल्स रेशिओ 1 इज टू 2. अमाऊंट आहे 72,000. 72,000 बघा वर आपण वाटलेला आहे तीच अमाऊंट आहे. रेशिओ पण तसाच आहे 1 इज टू 2. परत डिवाइड करत बसू नका, वेळ जातो. तर इथं आहे 24,000 आणि 48,000. कारण हीच अमाऊंट आपण वर पण डिवाइड केलेली आहे ह्या रेशिओमध्ये. जरी तो टाईम असला तरी टाईम रेशिओ आणि सेल्स रेशिओ इक्वल आहे म्हणून आपण ते ॲज इट इज लिहिलं. त्याच्यानंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. टाइम रेशिओ 1 इज टू 2. अमाऊंट आहे 28,800. 28,800 इंटू 1 बाय 3. 28,800 डिवाइड बाय 3. आन्सर आलं 9,600. 28,800 इंटू 2 बाय 3 इंटू 2 19,200. 19,200. पहिला आहे 9,600 प्रीला अँड 19,200 पोस्टला. नेक्स्ट एक्सपेन्सेसचं नाव आहे कमिशन टू सेल्समन. सेल्स रेशो 1 इज टू 2. अमाऊंट आहे 36,000. आता आपल्याला 36,000 परत डिवाइड करायचे आहेत. 36,000 इंटू 1 बाय 3 अँड 36,000 इंटू 2 बाय 3. 36,000 डिवाइड बाय 3 12,000. 12,000 2 जा 24 इंटू 2 24,000. तर इथं आहे 12,000 आणि इथं आहे 24,000. नेक्स्ट एक्सपेन्सेसचं नाव बघूया आपण. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस पोस्टला असतं. म्हणजे हा स्थापनेचा खर्च आहे, कंपनी स्थापन करण्यासाठी आलेला खर्च, म्हणून इथं आपण म्हणणार आहोत पोस्ट. अमाऊंट आहे 10,000. शो ऑन द एक्सपेन्सेस साइड ऑफ द
10,000 पोस्टच्या कॉलममध्ये आपल्याला अमाऊंट पुट करायची होती. त्याच्यानंतर दिलेलं आहे नेट प्रॉफिट. आता आपल्याला नेट प्रॉफिट खाली लिहायचं आहे, बट आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं इन्कम टोटल कॉलम एक्सपेन्सेसच्या टोटलची टोटल करावी लागणार आहे. त्याला तुम्ही इथं टोटल म्हणू शकता, नाही म्हणलं तरी चालेल. आपण एक्सपेन्सेसची टोटल करतोय. आता आपल्याला एक्सपेन्सेसची टोटल करायची आहे. ही वरची इन्कमची होती 5,52,000, ही इन्कमची टोटल आहे. आता आपण एक्सपेन्सेसची करतोय. 22,000 प्लस 9,000 प्लस 15,000 प्लस 14,400 प्लस 18,600 प्लस 10,800 प्लस 81,000 प्लस 44,400 प्लस 72,000 प्लस 28,800 प्लस 36,000 प्लस 10,000. 3,82,000. परत एकदा बघते किती येते. वन्स अगेन काय राहिलंय का बघूया, चेक करूया आपण. बॅड डेज, डिबेंचर्स, डायरेक्टर्स फीज, ऑडिट फीज, डिस्काउंट अलॉट, डिप्रिशिएशन, जनरल रिझर्व. चेक करते एकदा काय राहिलंय का. डिबेंचर इंटरेस्ट, डायरेक्टर्स फीज, ऑडिट फीज, डिस्काउंट अलॉट, डिप्रिसिएशन, जनरल एक्सपेन्सेस, पब्लिसिटी चार्जेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, कमिशन, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. मग 72,000 प्लस 9,000 प्लस 15,000 प्लस 14,400 प्लस 18,600 प्लस 10,800 प्लस 81,000 प्लस 14,400 प्लस 72,000 प्लस 28,800 प्लस 36,000 आणि प्लस 10,000. 3,82,000. एक मिनिट मला इथं करून बघू द्या. आपल्याला नेट प्रॉफिट 1,70,000 आहे, बरोबर येतोय का. 3,82,000 हे एक्सपेन्सेसची टोटल आहे आणि इन्कमची टोटल आहे मायनस 5,52,000. हां बरोबर आहे, बरोबर आहे. कधी कधी चुकण्याचे चान्सेस असतात म्हणून डबल केलं मी. 3,82,000 ही आहे एक्सपेन्सेसची टोटल. 3,82,000. 3,82,000 ही एक्सपेन्सेसची टोटल आहे, या टोटल कॉलमच्या एक्सपेन्सेसची. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे तुमचं इन्कम आहे, म्हणजे इन्कम किती आहे बघा. इन्कम आहे 5,52,000. या दोघांचं मायनस करायचं आहे, मग येणार आहे तुमचा 1,70,000. आणि तोच नेट प्रॉफिट दिलेला आहे इथं क्वेश्चनमध्ये. आपल्याला नेट प्रॉफिट दिलेला आहे 1,70,000. आपण इथं म्हणणार आहोत देअर फॉर नेट प्रॉफिट 1,70,000. आला, बरोबर आला. काय केलं आपण, ह्या इन्कममधून एक्सपेन्सेस मायनस केले, हे आलं. काय केलं ते परत एकदा बघा. आपण इन्कमची टोटल होती 5,52,000 मायनस 8,82,000. 2मधून 2 गेले 0. 7 7 14 1 15 5 7 4 1 3 1 4 1 5. तर 1,72,000 प्रॉफिट आला. आता आपल्याला काय करायचं आहे बघा. तर काळजीपूर्वक बघा मी काय करते. ह्याच्या खाली एक लाईन सोडून त्याच्या खाली मी लाईन ड्रॉ करणार, कारण इथं नेचर लिहायचं आहे कोणतं आहे ते. मग आपल्याला काय करायचं आहे, इथपर्यंत टोटलपर्यंत एक लाईन ड्रॉ करायची आहे. आणि आपण काय करणार आहोत, ह्याची टोटल आणि इन्कमची टोटल एकच येणार आहे. ह्या दोघांची जर टोटल केली बघा, इथं किती येते 1 2 3 0. हे आलं 2. 7 7 14 1 15 5 7 4 1 3 1 4 1 5.
5,52,000 बघा टोटल इन्कम जेवढं होतं ते क्लोज झालं आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता आपल्याला ह्याची करायची, ह्याची टोटल आपण करूया इन्कमची. आता पहिली इन्कमची करायची आहे आपल्याला. इथं 3 झिरो, हे आहे 2, 8 + 1 9 आणि 1, 1,92,000 प्रीच्या इन्कमची टोटल आहे. मग त्याच्यातून आपण एक्सपेन्सेसची टोटल करूया. 24,000 + 6,000 + 3,600 + 27,000 + 4,800 + 24,000 + 9,600 + 12,000 म्हणजे टोटल आली आपली 1,11,000 एक्सपेन्सेसची टोटल. इथं आपण करणार आहोत 1,11,000. आता काय करायचं आहे, 1,92,000 मधून बघा आता आपलं इन्कम किती आहे, प्रीचं इन्कम प्री 1,92,000 आणि प्रीचं एक्सपेन्सेस 1,11,000. मायनस करू आपण दोघांचं. 3 झिरो, 2 नाही गेला, 1 नावात नाही गेला, 8 आणि 1 गेला 0, 81,000. किती येते मायनस करा, पाहिजे तर इथं तुम्हाला दाखवते. 1,92,000 मायनस 1,11,000, 81,000. किती आला नेट प्रॉफिट, 81,000. आता आपण इन्कमची टोटल आहे 3,60,000. पोस्टच्या इन्कमची टोटल आहे 3,60,000. आता आपण एक्सपेन्सेसची टोटल करू. 48,000 + 3,000 + 15,000 15,000 + 44,400 + 18,600 + 7,200 + 54,000 + 9,600 + 48,000 + 19,200 + 24,000 + 10,000, 2,71,000. एक्सपेन्सेसची टोटल आहे 2,71,000. आपण एक्सपेन्सेसची टोटल एक्सपेन्सेसच्या खाली लिहिलं. आता आपल्याला हे पण करायचं आहे. पहिलं आपण हे बघू काय करायचं आहे. हे इन्कम आहे पोस्टचं, पोस्ट इन्कम. इन्कमची टोटल आहे 3,60,000. लेस करायचं आहे पोस्टचे एक्सपेन्सेस 2,71,000. मायनस करा दोघांचं किती येते बघा, मायनस 3,60,000, 89,000, 89,000. इथे 89,000. हे झालं इन्कम आहे, प्रॉफिट झालेला आहे. नेट प्रॉफिट प्रीला एवढा आहे, पोस्टला एवढा आहे. आपण या दोघांचं ॲड करून बघू. 1,71,000 येतं आहे का, 89,000 + 81,000 बरोबर आला प्रॉफिट 1,70,000. तर आता आपल्याला इथं क्लोज कसं करायचं आहे बघा. आता आपल्याला हीच टोटल इथं लिहायची आहे आणि हीच टोटल इथे. ह्या दोघांची टोटल करा बघा किती येते. 9 1 10, किंवा तुम्ही असं पण करू शकता 1,11,000 + 81,000 तेवढंच येणार आहे 1,92,000. 1,92,000. ह्याची पण टोटल एवढीच येणार आहे 3,60,000. पण तरी पण तुम्हाला करून दाखवते. इथं किती येणार आहे 2,71,000 + 89,000 बरोबर 3,60,000 आलं. तर ह्याला आपल्याला नेचर लिहायचं आहे. हा आहे कॅपिटल नेचरचा आणि हा आहे रेव्हेन्यू. इथं लिहायचं आहे नेचर ऑफ
प्रॉफिट. प्रॉफिट कोणत्या स्वरूपाचा आहे? हा कॅपिटल स्वरूपाचा आहे, हा रेव्हेन्यू स्वरूपाचा आहे. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट पण करा. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर मला अवश्य सांगा. धन्यवाद.